अध्यक्ष मुरलीधर मेहर साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते गौतम जैन साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते हा मुख्य मंचावर गौरव केला जातोय। बघा मॅच चालू राहणार आहे। मी विनंती करतोय पुढील सत्कार करण्यासाठी काठेपाडा नगरीतील ग्रामस्थ आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल। प्रभाकर तांडेल साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते नरेश जैन साहेब आणि त्यांचा देखील वैयक्तिक सत्कार केला जाईल। प्रभाकर तांडेल साहेब आपण या आणि त्यांच्या शुभ हस्ते नरेश जैन साहेब आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं यथोचित सन्मान ही मायेची उबदार देणारी शाळ आणि ह्या स्पर्धेची एक गोड आठवण। दीपक जैन साहेब आपला वैयक्तिक प्रत्येकाचा केला जाईल। आयोजकांची रिक्वेस्ट आहे साहेब, ही मायेची उबदार देणारी शाळा आणि ह्या स्पर्धेचं पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं एक सन्मान चिन्ह देऊन आठवणीत राहण्यासाठी ही स्पर्धा LNCC अर्थातच लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित ही सीझन 2 मध्ये येत असताना ही स्पर्धेला आपण पाहतो आणि मान्यवर अतिथी देवो भव ही आमची भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न आज केला जातोय। त्यानंतर दीपक जैन साहेब आपण देखील यायचे, आपला देखील यथोचित सन्मान। दयानंद मेहर साहेब आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान हा मुख्य मंचावर केला जातो। दयानंद मेहर खऱ्या अर्थानं असे एक व्यक्ती जय योगेश्वर बँड पथक आणि त्याचे मॅनेजर आहेत। खऱ्या अर्थानं कला आणि कलाकार एक मोठा संगीत क्षेत्रावर प्रचंड मोठी आवड आणि त्यांच्या शुभ हस्ते हा यथोचित सन्मान मुख्य मंचावर केला जातोय। जैन फॅमिली आहे संपूर्णतः आणि त्यांचा हा प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धा आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा सातत्याने एक देणगीदार म्हणून ह्या व्यक्तींकडे पाहिलं जाते आणि त्यांचा मुख्य मंचावर यथोचित सन्मान केला जातोय। सामना चालू आहे त्या कारणास्तव आम्ही कौस्तुभजी मेहर सर त्यांच्या दिशेने वळतोय। मोरेगावच्या कुठल्याही बॅटरला प्रत्येक चौकारा 200 रुपयाचं पारितोषिक चेतन पाटील मोरेगाव यांच्याकडून असणार आहे। प्रत्येक चौकारा 200। ओ नो बॉल, नो चेंडू। आकाशच्या पॅट मधून या अगोदर आपण चौकार पाहिला होता पहिल्या षटकामध्ये। आता नो बॉल आहे म्हणजे पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल। फ्री हिट आहे कौस्तुभ आणि जैन फॅमिली आहे। जैन फॅमिली कडून प्रत्येक चौकारांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे। जैन फॅमिली म्हटलं तर एक सातत्यानं ते बक्षिसांचं वर्षाव हे मैदानामध्ये आपण पाहिलं आणि त्या प्रकारची आता पुन्हा एकदा ती सुरुवात आहे। बघा ह्या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉप 16 चे लॉट्स देखील टाकणार आहोत। ह्या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉप 16 चे लॉट्स टाकतोय। येस, दॅट इज द राईट डिसिजन। मनोहरने सांगितलं क्विक गेले DRS कडे, त्यांना माहित होतं, कॉन्फिडन्स होता आणि फलंदाज रनआउटच्या रूपानं बाद। पहिला धक्का टीम मोरेगाव चॅलेंजर या संघाला। पहा एका बाजूने पारितोषिक सुद्धा लागल्यात, प्रत्येक चौकारात 200 रुपये चेतन पाटील मोरेगाव यांच्याकडून आणि समोर आमचे जैन साहेब बसल्यात त्यांच्याकडून सुद्धा 3 बंधू आहेत, गौतम साहेब, दीपक साहेब। चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 2 आणि नरेश जैन साहेब यांच्याकडून प्रत्येक चौकारला 100 रुपयाचे पारितोषिक असणार आहे। ओके, विकेट साठी सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। क्या बात आहे, क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि दीपक जैन साहेबचं जितका कौतुक करतो तितकं कमी आहे।
कारण जैन प्रीमियर लीग म्हणली ना तर फार मोठा रोल असतो, फार मोठा की फॅक्टर असतो. मग तो आयोजक का नाही असू द्या, मग तो बॅटिंग करताना मैदानामध्ये खेळ का नाही असू द्या, सर्व गोष्टी मध्ये फार मोठा रोल असतो. ओके, मोरेगावच्या कुठल्या पण बॅटरला अजून पारितोषिक आलंय, कुठल्या पण बॅटरने लगातार 3 स्कोअर लगावले तर मोरेगाव बी या संघाकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आता इतकी पारितोषिक लागल्यात म्हणजे नक्की मॅच मध्ये किती चौकार येणार आहेत ते सुद्धा कळायला मार्ग नाहीये. पाहूया. येस संग्राम, 10 झाल्या, 10 वर 1, 10 वर 1 विकेट, 3 बॉल झाल्यात. ओके, काय डाऊट आहे तुला संग्राम? नाही ना. चला मॅच कडे वळणार आहोत. ओ यावली लेक्स्टमच्या बाहेर व्हाईट बॉल, व्हाईट बॉलचे सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पुढचा बॉल 11 वर 1, रेडी आहेत. ओ प्ले अँड मिस, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही झाला आणि डॉट बॉलचे सांगता मैदानाच्या आतमध्ये येते. डॉट बॉल येत आहेत, वाईड येत आहेत, सिंगल येत आहेत, बऱ्याच गोष्टी आतापर्यंत या षटकामध्ये झाल्यात. सतीश वन्स अगेन, पुन्हा एकदा रेडी आहेत. 11 वर 1. ओ याबली वाईट बॉल, एक चांगला चेंडू येते, दुसरा बॉल वाईट येतोय. हा, एक तेरी और एक मेरी आहे, नक्की एक्झॅक्टली करायला मार्ग नाहीये. काय घडतंय? 12 वर 1, पुढचा बॉल वन्स अगेन रेडी आहेत. हो यावेळी लेट कट केलेले चेंडूला आणि लेट कट करत असताना सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. शेवटचा बॉल 13 वर 1, शेवटचा बॉल पाहणार आहोत. सतीश रेडी आहेत शेवटचा बॉल घेऊन. पाहूया आता या षटकामध्ये 5 धाबा आल्यात. शेवटचा बॉल घेऊन रेडी आहेत. 13 वर 1, शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर सिंगल कंप्लीट झाले. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. दाबा दापलकर 14 वर 1. चला मॅच कडे वळणार आहोत. पॉवर प्लेला आमंत्रित केलंय आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये योगेशच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पॉवर प्ले 14 वर 1. पाहूया काय घडणार आहे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पॉवरफुल कोण होणार, पॉवरफुल कोण बनणार. पहिला बॉल वेगवान, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये येते. पॉवर प्लेला आतापर्यंत खूप चांगली सुरुवात. पुढचा बॉल ओ यावली लेफ्टच्या बाहेर, वाईड +1. आता मात्र 2 धाबा आल्यात. यावेळी थोडं लेग कटर करण्याचा प्रयत्न केला होता ऑफ कटरने आणि तो लेग बाहेर निघणारा बॉल वाईड +1 असे तब्बल 2 धाबा आल्यात. पुढचा बॉल रेडी आहेत. 16 वर 1, कडक स्ट्रोक, कडक फिल्डिंग. वाह, जितका ताकदवर स्ट्रोक होता ना तितकंच प्रति उत्तर दिलंय. खूप चांगले फिल्डिंग. ओमकारने चेंडूला अडवलं होतं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पॉवर प्लेची आतापर्यंत कहाणी तुम्हाला सांगू इच्छितो. पहिल्या 3 चेंडूचा खेळ झालाय. पुढचा बॉल कडक स्ट्रोक, यावेळी चेंडू निघून गेलाय. पॉवरफुल स्ट्रोक, संग्रामचा जबल पासून हा ब्रांडेड चौकार. 4 धाबा.
दोन लुजर संघादरम्यान मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू आहे. इकडून हराल तर तुम्ही या स्पर्धेबाहेर जाणार आहात, जिंकाल तर यंगस्टार फुलपाडा या संघासमोर अजून एक संधी मिळणार आहे. त्यासाठी एक्झॅक्टली या मॅच मध्ये दोघांना एफर्ट्स द्यावे लागणार आहेत. दोन्ही टीमला खेळ करावा लागणार आहे. 20-1 2.3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. पुढचा बॉल ओ यावली कट केलं चेंडूला, लेट कट आणि पाठीमागे चेंडू निघून जातोय. सिंगल झाले कंप्लीट. धाबा धावपल करते 21 21 धाबा. पॉवर प्ले सुरू आहे. पहिल्या 4 मध्ये 7 धाबा पहिल्यात पॉवर प्ले मध्ये. पुढचा बॉल ओ पायावरचा बॉल, खूप चांगला बॉल, वेगाने चेंडू हाताळला होता आणि डॉट बॉलचं सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. शेवटचा बॉल, पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. समीर प्रयत्न करतायत परंतु समीरचं कनेक्शन थोडस चुकीचं आहे. त्या पॉवर हिटिंग मध्ये ते फटके एक्झिक्यूट होत नाहीयेत, त्यासाठी हे दडपण वाढलंय. टॅप केलंय, सिंगल झालंय कंप्लीट. पहिल्या 3 षटकामध्ये 22-1. थँक्यू. उद्याचा टॉप 16चा लॉट आपण या इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. पाहूया, त्यासाठी विश्वास रेडी आहेत. टॉप 16. चला, पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर, वाईट बॉल. पाठीमागून पाठीमागून दांडी गुल, फलंदाज बाद. समीर गॉन. पहा ये विनबाद, पाठीमागून यष्ट वाकवल्यात. हो बरोबर यष्ट वाकवल्या. चला, सूरज पुन्हा एकदा रेडी आहेत. जयेश आल्यात. जया ओ नो बॉल. स्वतः कर्णधार आल्यात आणि नो बॉल म्हणजे पुढचा बॉल बघा, फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आणि फ्री हिटचा बॉलला सुद्धा सिंगल कंप्लीट झाले. धाबा सुद्धा बघणार आहोत. धाबा धावपल करते 25 धाबा. 25-2. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. सूरज पुन्हा एकदा रेडी आहेत. ओ खूप चांगला बॉल, टॅप केला चेंडूला, फेकी वरून बऱ्याच वरून होती आणि सिंगल झाले कंप्लीट. 26 धाबा. पहा, एकूण एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. 30 धाबा बनणं गरजेचं आहे. 30 पर्यंत जाणं गरजेचं आहे. पाहूया, खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत. ओ याबली बराच बाहेर आहे, बराच बाहेर आहे. बरोबर चेंडूला सोडून दिलं होतं आणि आमच्या ऑफिशियल पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. 27 रन. खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल, वेगवान बॉल, ड्राईव्ह केलं चेंडूला. काय जबरदस्त बॉलिंग करतात सूरज. 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. 28 रन 28. पाहूया, 2 मध्ये 2 तर 30 होत आहेत. 30 होत आहेत. टॅप केलं चेंडूला, सिंगल कंप्लीट. 29. थँक्यू टू विकेटवर टप्पा आहे. ज्या वेळी टॅप केला तो त्यावेळेला
काय घडतं? ओ आणखीन एक वाईट आणि रन घेता घेता धावचीच्या रूपानं रनआउटच्या रूपानं फलंदाज जया बाद होतोय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत. शेवटचा बॉल ड्राईव्ह केलं चेंडूला, सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. खूप चांगली बॅटिंग आकाशने केली या मॅच मध्ये. इम्पॉर्टंट मॅच आहे. 31 झाल्यात, 32 टार्गेट सेट केलंय आणि लॉट सुद्धा आपण बघणार आहोत. टॉप 16 यामधून H2 ची विनर टाकले. ओके, त्यावर विनर नाव मधून यामध्ये येणारा संघ असेल. टॉप 16 चा लॉट आपण टाकणार आहोत. टॉप 16 म्हणजे उद्यासाठी त्या 8 लढती आपल्या भेटीला येणार आहेत. त्यासाठी आपण हा लॉट पाहणार आहोत. चला, एका बाजूने मॅच चालू होईल. एक अँगल तिकडे जाऊ द्या मनीष, दुसरा अँगल इकडे येऊ दे. चला, लाईव्ह लॉट आहे त्यामुळे तितकीशी अडचण येणार नाही, नो डाऊट. पहिली मॅच या एक जण कोणीतरी यस 2 उचला. पहिली मॅच कडे आपण वळणार आहोत. जय साई 11 आणि हितांश बापा मोरिया. पहिली मॅच जय साई 11 आणि हितांश बापा मोरिया. दुसरी या जान्हवी आल्यात. ओके, चला आता जान्हवी ओपन करणार आहेत. बघूया काय नाव त्याच्यामध्ये असणार आहे. यस, स्वराज्य आणि जेडीएस. मॅच नंबर 2 स्वराज्य आणि जेडीएस. मॅच नंबर 3 कडे आपण बोलणार आहोत. चला मॅच चालू करा. मॅच नंबर 3 MCC काटाई आणि त्यांच्या समोर H2 विनर म्हणजे यामधून दुसरा क्वालिफायर संघ. चला या दीपक आता येतात. दीपक साहेब आमचे, पाहूया. मॅच नंबर 4 साईराज आणि BBSC. मॅच नंबर 4 टीम साईराज आणि BBSC. ओ इकडे काय, दोन्हीकडे एकाच रुलावर बरोबर मध्ये आहेत. पाठीमागे जाता जाता भरपूर उशीर. फलंदाज कोण बाद चेक केलं जाणार आहे. निर्णय घेतला जाईल. DCC नवापूर डोकरादेव क्रिकेट क्लब आणि त्यांच्यासोबत जय साई विरार. बिग बॅटल. आता खरी मजा येणार आहे. तोडफोड मजा या मॅच मध्ये. किरण 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट साई चैतन्य. आणखीन एक मॅच. नवतरुण डोंगरपाडा भाग्य 11. येस, क्रॉस झालं की चेक करा कोण क्रॉस आहे कोण आउट. ऑफिशियल पंच या इकडे. शेवटची मॅच LNCC नवापूर आणि MCC. शेवटची मॅच म्हणजे तोडफोड बॅटिंग पाहायला पुण्यात मिळेल का, पाहूया उद्या काय घडणार आहे. चेक केलं जाईल कोण क्रॉस आहे. उद्या बरोबर किती वाजता, 12 वाजता मॅच चालू होणार. चेक केलं जातंय. यस, आमचे दोन्ही ऑफिशियल पंच एकदम बारकाईने पतात. विकेट तर कन्फर्म आहे, परंतु कोण बाद त्यासाठी या गोष्टी चेक केल्या जातात. उद्या या टॉप 16 मधील एक अशी मॅच आपल्या भेटीला आले ना. एका बाजूला आहे DCC नवापूर डोकरादेव क्रिकेट क्लब, दुसऱ्या बाजूला डिफेंडिंग चॅम्पियन 3 वेळा लगातार राहिले आहेत जय साई विरार. मिहिरने कालपासून या मैदानाला भरपूर वेळा पाहिलंय, इतक्या फेऱ्या झाल्यात. आता पाहूया जय साई विरार या संघासमोर तोडफोड नवापूरचा मिहिर त्याचा खेळ कशा प्रकारे उद्या राहणार आहे. त्यासाठी आपली मॅच पाहण्यासाठी खूप मजा येणार आहे.
मॅचकडे बोलणार आहोत. मॅचची आतापर्यंत कहाणी पहिल्या 3 चेंडूमध्ये 2-1 खूप चांगली सुरुवात. एलएनसीसी नवापूर बिग बॅश लीग याचा थरार आपण पाहतोय आणि हा थरार संपल्यानंतर पुढच्या वीक मध्ये आपण मोरेगाव मध्ये जाणार आहेत, जिकडे मोरेगाव चॅलेंजर ट्रॉफी बिग बॅश लीग ही स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. पुढच्या आठवड्यापासून या स्पर्धेला होणार आहे सुरुवात. शुक्रवार, शनिवार, रविवार 24 संघांचा समावेश आणि या 24 संघांमधून 3 दिवस हा क्रिकेटचा महासंग्राम मोरेगाव नगरीमध्ये आपल्या भेटीला येणार आहे. तिकडे काय घडलंय? तिकडे 5 धाबा धडपड सुरू होती आणि त्या धडपड मधून येणाऱ्या बोनस मधून 5 धाबा ऍक्शन रिप्ले. इतक्या चेंडूला चांगलं अडवलं होतं. आकाश गेले आणि धडपडीमध्ये चेंडू निघून गेला. काय जबरदस्त फिल्डिंग, इतकी चांगली फिल्डिंग करत होते. तुम्ही या बॅकअप साठी हलुवार पद्धतीने जर आले असते ना तरी चेंडू अडला असता. 2 गोष्टी समांतर होत्या, परंतु बोनस मध्ये येणाऱ्या या 5 धाबा. यस, काय झालं पंच? यस पंच, किती धाबा? 4. ओके, 4च असणार आहेत. चला मॅच कडे बोलूया. पहिल्या 5 मध्ये 6-1 ही आतापर्यंत कहाणी आहे. धाबांचा पाठलाग करतायत ओमसाई मनिलपाडा संघ. 32 धाबांचा पाठलाग करतात. शेवटचा बॉल. हेमेश बाजूला, मला दिसत नाही.
शेवटचा बॉल, खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि ए भाई इकडे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा धापळ करते 6. जोगित पाटील दुसऱ्या षटकामध्ये आल्यात 6-1. 32चा पाठलाग. पाहूया आता साहिल आणि संग्राम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ओ पहिला बॉल, खूप चांगला बॉल. ऑन साइडला खेळायचं होतं साहिलला, पॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. ओ याबली खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल आणि सहज सोप्या रीतीने सिंगल झाले कंप्लीट. सात धाबा धापल करतेत. 7-1 ही आतापर्यंत कहाणी आहे. पाहूया काय घडतंय. पुढचा बॉल, फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग. पुढचा बॉल, हो कडक स्ट्रोक, कडक फिल्डिंग, वा शानदार फिल्डिंगचा नजारा. ही ताकद आहे, ही नजाकत आहे. या धाबांना तुम्हाला वाचवण्यासाठी या प्रकारचे एफर्ट्स द्यावे लागणार आहेत, तरच तुम्ही या मॅच मध्ये थोडाफार मोमेंटम तुमच्या बाजूने घेऊ शकता. यस, एफर्ट सर्वात महत्वाची आहेत. जोगित वन्स अगेन, खूप चांगली बॉलिंग. ओ यापली सोडून दिलाय, बरोबर सोडून दिला होता, बराच बाहेर आहे. वाईट चेंडू घोषित केलाय. दाबा धापळ करते 9. अडचणी वाढल्यात, मोठे ब्लास्ट या प्रकारचे. ओ व्हॉट अ फील्ड, सुपर फिल्डिंग, खूप चांगले फिल्डिंग. डाऊन द ग्राउंडचा हा ऑफ ड्राईव्हचा फटका आणि त्यानंतरची फिल्डिंग खूप चांगली, शानदार फिल्डिंगचा नजारा. धाबा धापलकर 10. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलला हलक्या हाताने सन्मान दिलाय. सिंगल झाले कंप्लीट. ओके, नाडी आणि यश या दोन खेळाडूंच्या फिल्डिंग साठी चेतन पाटील यांच्याकडून दोघांना 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. आज चेतन पाटील रंगात आहेत, केतन पाटील शांत बसलेत. टीम ऑनर का शांत बसलेत करायला मार्ग नाहीये. डोकेदुखी कदाचित वाढले का ते सुद्धा समजत नाहीये. ओके, डगआउट मध्ये आहेत का? ओके, टेन्शन भरपूर आहे, कारण शुक्रवारपासून आपली स्पर्धा चालू होते, तिकडे सुद्धा आयोजन करायचं आहे, त्यामुळे ती सुद्धा डोकेदुखी आहे. आणि आयोजन म्हणजे खायची गोष्ट नाहीये, हे सर्वांना माहित आहे. पाहूया केतन का शांत आहेत ते थोड्याच वेळात आपल्याला समजेल. आणि हेमेशचा कलर पहा, हेमेशचा पिवळा चेहरा एकदम कालाकुट्ट झालाय. मेहनत, फार मोठी मेहनत घेतली. ओ पहिला बॉल, संग्राम जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. दमदार स्ट्रोक, 4 धाबा. पहिलाच बॉलवर चौकार. पॉवर प्लेला काय जबरदस्त सुरुवात. त्यासाठी संग्राम मॅच मध्ये संघामध्ये की फॅक्टर काय आहे त्याचं जिवंत उदाहरण दिलंय. टॅप केलं चेंडूला, समोर खेळण्याचा प्रयत्न हातामध्ये आलाय. ओ वा, कौतुक केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे संग्रामचं.
रनिंग बिटवीन द विकेट सुपर फास्ट आणि सिंगल झाले कंप्लीट. धाबा सुद्धा बघणार आहोत किती झाल्यात. धाबा दापलकवरती आहेत 16 वर 1, अजून 16 बनवायचे आहेत. ओ यावली आतमध्ये येणारा बॉल इन स्विंग. मोरेगावच्या कुठल्याही बॅटरला विकेट हॅट्रिक साठी मोरेगाव बी यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. कुठल्याही बॉलरला जर विकेट हॅट्रिक घेतली तर 3000 रुपयाचं पारितोषिक मोरेगाव बी या संघाकडून असणार आहे. 17 वर 1, 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ चौकारानंतर खूप चांगला पलटवार केलाय. पाहूया पुढचा बॉल काय घडतंय. संग्राम ऑन स्ट्राईक. मोठा फटका, कडक स्ट्रोक, ताकदवर स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू गेला गॅप मधून, सीमारेषा पार. आणखीन एक दमदार प्रहार, 4 धावा. चेंडू 11 धाब्यांची गरज. 7-11 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. पहा मनीष मृदुल जास्त फासला नाहीये. एक बाउंड्रीजनी जर आली नाही इकडून तर फक्त 1 धाब्यांचा फासला आहे. येस, आज आपण 6-14चं इक्वेशन पाहिलंय. आता 7 चेंडू 11 धाब्यांची गरज. चर्चा करतात संग्राम, चर्चा करतात साहिल. काय घडणार आहे. हो तो आलाय. मिहीर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आपला हार्दिक स्वागत. पाहूया शेवटचा बॉल. शेवटचा बॉल टॅप केला चेंडूला आणि टॅप करत असताना सहज सोपे सिंगल कंप्लीट. आता जे काही आहे ते शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये 6-10 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. लेट्स सी डीजे ला ऐकूया आणि लगेच बोलणार आहोत. थँक्यू डीजे, थँक्यू. मॅचकडे बोलणार आहोत. आता खरी मजा येणार आहे. 6 बॉल 10 धाब्यांची गरज. कोणाच्या बाजूने जाणार आहे, कोण विजय होणार आहे आणि कोण कोणावर मोठं पडणार आहे, कोण कोणावर टॉप 16 मध्ये जाणार आहे, कोणाची जागा बनणार आहे, या सर्व गोष्टी पाहणार आहोत. बॉलर नेम, शेवटचं आणि अंतिम षटक. आपताप. ओके, कोणाची बॅट सापडली. बॅट स्टिकर विनर आणि त्यावर नंबर सुद्धा आहे, नाव सुद्धा आहे. नाव आहे बाबू, नंबर सुद्धा आहे. ज्या कोणाचे असेल घेऊन जा. शेवटचा आणि अंतिम षटक. 6 बॉल 10 धाब्यांची गरज. पहिला बॉल. ओ नो बॉल. दडपण वाढवणारा नो बॉल, डोकेदुखी वाढवणारा नो बॉल. आणि पहिल्याच बॉलवर काय घडलं. यस, बॉलर चेंज. बॉलर चेंज आणि आता शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये आल्यात नवीन गोलंदाज. गेला अनिकेत आल्यात. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा बॉल. आशिष मेहर कुठे असाल, कल्पक वैतीकडे जायचंय. आशिष मेहर. फ्री हिटचा बॉल. पाहूया काय घडतंय. फ्री हिटचा बॉल. हो ये हवी नबाद. फलटवार, प्रत्युत्तर खूप चांगलं राहिलंय. आता मॅच मध्ये इक्वेशन काय. येणाऱ्या 5 बॉल 9 धाब्यांची गरज. फक्त एका बाउंड्रीची मॅच आहे हिमेश. एका बाउंड्रीजने फक्त एका धाब्याचा फासला आहे, जास्त लांब फासला नाहीये. अजून एक डॉट आला तर 2 बाउंड्रीची मॅच होऊ शकतं. अनिकेतने मॅच जिंकवली तर दीपक जैन आणि गौतम जैन आणि नरेश जैन साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पुढचा बॉल वाईट बॉल.
आता 5 मध्ये 8 बनवायचे आहेत. रेडी आहेत. मोठा फटका, चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. मोठा विकेटचं बटन, मोठा मासा, बडी मछली जाल में गॉन. नवीन फलंदाज सूरज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. विकेट आले. पहा की हा या गोष्टी कराव्या लागणार आहेत. एक्झॅक्टली 100%. खूप चांगला बॉल. पुढचा बॉल. ओ खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. लाईट कट केलं चेंडूला आणि सहज सोपरे त्याने सिंगल झाले कंप्लीट. धाबा सुद्धा बघणार आहोत. एका धाब्यासाठी किती मेहनत, एका डॉट साठी किती मेहनत, एका विकेट साठी किती मेहनत, एका चौकारासाठी किती मेहनत. सर्व गोष्टी या येणाऱ्या 3 चेंडू मध्ये पाहणार आहोत. 3 बॉल 7 धाब्यांची गरज. पुढचा बॉल. ओ या बॉल सोडून दिलाय. यस इट इज अ वाईट बॉल. आता आलाय वाईट आणि इकडून जर आपण इक्वेशन बघितलं ना 3 चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. चौकार आला तर रन बॉल इक्वेशन, डॉट आला तर अजून दडपण वाढणार आहे. ओम साई म्हणेल पडा या संगमावर. लेट सी काय घडतंय. 3 बॉल 6 धाब्यांची गरज. ओ नो बॉल, नो +1. आता 2 धाबा आल्यात. आता काय आहे. आता फ्रीडचा बॉल. ग्रीन सिग्नल. बिंदास मध्ये बॅटिंग कर, काही हरकत नाही. 3 बॉल 4 धाब्यांची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं, फेकी झाले. खूप चांगले फिल्डिंग. धगधग सुरू आहे दोन्ही डगआउट मधून. आणि आता मॅच मध्ये एक क्वेश्चन. 2 बॉल 3 धाब्यांची गरज. एका धाब्यासाठी किती मेहनत, एका डॉट साठी किती मेहनत आणि एका रन साठी टीम मिटिंग. येस त्यासाठी आता टीम मिटिंग चर्चा केली जाते. हा 2 चेंडू 3 धाबा. अनिकेत समोर, साहिल रेडी होत आहेत. मोठा फटका. ओ चेंडूला अडवलं, फेकी झाले. फलंदाज बाद. पलटवार, प्रत्युत्तर, कहाणी में बड़ा ट्विस्ट. या ऐकूया डीजेला. ओ माय गॉड, टायमर संपलाय. पंच टायमर संपलेला आहे. बोला बोला. आता भाऊ आयोजकांशी तुम्ही बोला. चला नवीन फलंदाज कडे आपण वळणार आहोत. चर्चा केली जाते.
चला काय झालं पंच, एक खेळाडू आतमध्ये 38 सर्कल मध्ये. पाहूया आता एक चेंडूने 3 धाब्यांची गरज, काय घडणार आहे. एक तीन शेवटचा बॉल. पाहूया शेवटचा बॉल. हो, चेंडू गेला डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक बार जान हाती में आई थी. चेक केलं जाणार नाही. यस, मॅच फिनिश. ओके 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 ओके.